सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्रा आणि अद्वैत इंद्राणीला आत्तापर्यंत घडलेला सगळा प्रकार सांगतात आणि ते ऐकून इंद्राणी म्हणते, म्हणजे अजूनही तेजस वरती तसाच आहे का? त्यावर नेत्रा हो म्हणते आणि ती इंद्राणीला सांगते की आत्या काही करून आपल्याला तेजस भाऊजींना वाचवायला हवं. तर अद्वैत म्हणत असतो की नेत्रा, मला असं वाटते की आपण दोघे वरती जाऊ शकत नाही, मात्र इंद्राणी आत्या वरती जाऊन तेजसला वाचवू शकतील. कारण विरोचकाने या सगळ्यांना जो आदेश दिला आहे त्यामध्ये फक्त आपल्या दोघांचा उल्लेख आहे, इंद्राणी आत्यांचा नाही. आणि मग त्यानंतर ते हीच गोष्ट चेक करण्यासाठी मुद्दाम इंद्राणीला बाहेर जाण्यासाठी सांगतात आणि इंद्राणीसुद्धा बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. मात्र त्यावर केतकी काहीच रिॲक्ट करत नाही, ती काही बोलतही नाही. त्यामुळे नेत्रा आणि अद्वैतला समजतं की आता जरी केतकी तेजसला वाचवण्यासाठी वरती गेली तरीही हे तिघेजण काही करू शकणार नाही. आणि मग त्यानंतर इंद्राणी लगेच तेजसच्या खोलीत जाण्यासाठी निघते. मात्र तितक्यात रुपाली आणि शेखर त्या ठिकाणी येतात आणि नेत्रा अद्वैत इंद्राणीला बघून रुपाली तर अजूनच चिडते. ती रागातच इंद्राणीजवळ जात म्हणते की तुम्हा त्रिनयनेच्या लेकींना सरळ साध्या भाषेत सांगितलेलं समजतच नाही ना. मी तुला म्हटलं होतं की माझ्यासोबत चलाखी करू नको, पण तू काय केलंस, मला मारून इथे पळून आली. पण आता बघ मी काय करते ते. तुझ्या या कर्माची फळं तुझ्या माणसांना भोगावी लागणार आहे. आता यापुढे जे काही होईल त्याला सर्वस्वी जबाबदार फक्त तू असणार आहे. आणि मग ती शेखर आणि केतकीला सोबत घेऊन तेजसच्या खोलीत जाते. तर हे तिघेजणही त्यांच्या पाठोपाठ जातात. शेखर दरवाजा लावून घेण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र अद्वैत त्याला ढकलून देतो आणि तो नेत्रा इंद्राणीला घेऊन त्या खोलीत येतो. नेत्रा आणि इंद्राणी रुपालीला पकडतात, तर रुपाली तिच्या गुलामांना आदेश देते की तेजसच्या पायाखालचा टेबल ओढा म्हणजे तो मरेल. आणि त्यामुळे मग फाल्गुनी आणि तन्मय लगेच तो टेबल खेचायला सुरुवात करतात. त्यामुळे नेत्रा इंद्राणी अद्वैत घाबरतात. ते या सगळ्यांना थांबायला सांगत असतात आणि मग रुपालीला त्या दोघी सोडून देतात. त्यामुळे मग रुपाली त्यांना थांबण्याचा आदेश देते आणि हसतच नेत्रा इंद्राणीला म्हणते की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की माझ्या मागोमाग इथे येऊ नका, पण तुम्हाला साध्या सरळ भाषेत सांगितलेलं काही कळतच नाही ना. आणि मग ती शेखरला सांगते की या तिघांना रूममधून बाहेर काढ आणि दरवाजा बंद करून घे. आणि त्याच प्रकारे मग शेखर त्या तिघांना बाहेर काढून दरवाजा बंद करतो. मग रुपाली तेजसला खाली उतरायला सांगते आणि ती त्या सगळ्यांना एका रांगेत उभं करते. तर इकडे अद्वैत, नेत्रा, इंद्राणी जोरजोरात दरवाजा वाजवत असतात. रुपालीला दरवाजा उघडायला सांगत असतात, पण ती काही दरवाजा उघडत नाही. तर रुपाली म्हणत असते की बघितला ना, तुमचा जीव वाचवण्यासाठी त्यांची कशी तडफड सुरू आहे, पण आता मी तुम्हाला मारून टाकणार आहे. आणि ते ऐकून तिचे गुलाम खुश होतात. तर रुपाली म्हणते, पण तुम्हाला मी नाही मारणार, तर तुमचीच माणसं मारणार. आणि मग त्यानंतर ती या सगळ्यांना सांगते की आता तुम्ही नेत्रा, अद्वैत आणि त्या इंद्राणीला सोडायचं नाही. त्यांना तुम्ही चावा, मारा, वार करा, काही करा, पण त्यांना मारून टाका. आणि जोपर्यंत मी थांबायला सांगत नाही तोपर्यंत थांबू नका. आणि त्यावर तिचे ते सगळे गुलाम हो म्हणतात. आणि मग त्यानंतर शेखर दरवाजा उघडतो. नेत्रा, अद्वैत, इंद्राणी त्या रूममध्ये येतात. तर रुपाली तिच्या गुलामांना त्या तिघांवर हल्ला करायला सांगते आणि मग फाल्गुनी सरळ चाकू घेऊन नेत्रावर हल्ला करायला जाते. नेत्रा वार तिच्या हाताने थांबवण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे त्याच्या हाताला जखम होते. त्यानंतर मग तेजस, शेखर आणि तन्मय अद्वैतला मारायला सुरुवात करतात. तन्मय त्याला चावतही असतो. अद्वैत तेथून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करतो, पण त्याला ते शक्य होत नाही. तर फाल्गुनी तो चाकू घेऊन इंद्राणीवर वार करण्याचा प्रयत्न करते. इंद्राणी तिच्यासोबत लढत असते. तर केतकी नेत्राचा गळा दाबते. नेत्राला श्वासही घेता येत नाही. रुपाली हसतच हा सगळा प्रकार बघत असते. आणि मग त्यावेळी अचानक घरातील दिवे चालू बंद होऊ लागतात. नेमकं काय चाललंय हे कोणालाही कळत नाही. रुपालीसुद्धा क्षणभरासाठी घाबरते. मात्र तिचे गुलाम त्रिनयनेच्या भक्तांना मारत आहेत हे बघून ती पुन्हा खुश होते आणि हसतच त्यांच्याकडे बघू लागते. तर दुसरीकडे इंद्राणी कशीबशी स्वतःची फाल्गुनीच्या तावडीतून सुटका करून घेते आणि मग ती केतकीला सुद्धा नेत्रापासून बाजूला करते. आणि मग त्या दोघीजणी तन्मय, शेखर आणि तेजसच्या तावडीतून अद्वैतची सुटका करतात आणि मग ते तिघेजण तेथून पळून जातात. मात्र हे सगळेजणही त्यांच्या पाठोपाठ हॉलमध्ये येतात. परंतु जिन्यावरून खाली येत असताना नेत्रा पाय घसरून पडते. तिच्या पायालाही जखम होते. तिला धड चालताही येत नाही.
ती अद्वैत आणि इंद्राणीला म्हणत असते की आता फक्त देवी आईच आपली रक्षा करू शकते आणि मग ते तिघे देवघरात जातात. मात्र तितक्यात तन्मय, तेजस, शेखर, फाल्गुनी आणि केतकी त्या ठिकाणी येतात आणि या तिघांभोवती घेर करून उभे राहतात. ते सर्वजण खूप चिडलेले असतात आणि जंगली प्राण्यांसारखे वेगवेगळे आवाज काढत, हातवारे करत ते या तिघांवर हल्ला करण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकत असतात. नेत्रा, अद्वैत, इंद्राणी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण काही उपयोग होत नाही. तर रुपाली हसतच हा सगळा प्रकार बघत असते आणि मग त्यानंतर हे सगळेजण या तिघांवर हल्ला करणार. इतक्यात गदग्रहण सुटते आणि त्यावेळी एक लख्ख प्रकाश सगळीकडे चमकतो. रुपालीला तर क्षणभरासाठी समोरचं काही दिसत नाही. नेमकं काय सुरू आहे कोणालाही कळत नाही आणि मग त्यानंतर हे सगळेजण अचानक शांत होतात. नेत्रा, इंद्राणी, अद्वैत घाबरून त्यांच्याकडे बघत असतात. तर ते सर्वजण रुपालीच्या वशीकरणामधून मुक्त झालेले असतात आणि पुन्हा नॉर्मल झालेले असतात. आणि मग त्यानंतर ते फक्त एकमेकांकडे बघतात आणि नेत्रा, अद्वैत, इंद्राणी असे खाली का बसले आहेत याचा विचार करतात. नेमकं काय सुरू आहे हे त्या पाचही जणांना कळत नाही. आणि मग शेखरच विचारतो की अद्वैत, नेत्रा, तुम्ही इथे असे का बसला आहात, नेमकं काय झाले? आणि मग त्यानंतर तेजस फाल्गुनीच्या हातात तो सुरा बघतो. सुऱ्यावर रक्त आहे हे बघून ते दोघेही घाबरतात आणि तो सुरा फेकून देतात. तर रुपालीला नेमकं काय सुरू आहे तेच कळत नाही. त्यानंतर त्यांचं लक्ष नेत्राच्या जखमेवर जातं. ते सर्वजण खूप घाबरतात. तर नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैतला देखील समजत नाही की हे खरंच वशीकरणामधून मुक्त झाले आहेत की फक्त नाटक करतायत. मग त्याचवेळी रुपाली त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की गुलामांनो, तुम्ही का थांबला आहात? त्यामुळे ते सगळेजण तिच्याकडे रागातच बघू लागतात. रुपाली म्हणत असते की गुलामांनो, मारून टाका या तिघांना. आणि ते ऐकून तेजस चिडतो आणि रागातच तिच्या अंगावर धावून जातो. तो विचारतो की कोण आहेत तुझे गुलाम? त्यावर रुपाली म्हणते तुम्ही. मात्र ते ऐकून तेजस खूप चिडतो, पण फाल्गुनी त्याला थांबवते. तर रुपाली म्हणत असते की फाल्गुनी, घे तो चाकू आणि मारून टाक त्या सगळ्यांना. पण कोणीही तिचा आदेश मानत नाही, कारण सगळेच वशीकरणामधून खरोखर मुक्त झालेले असतात. आणि ते बघून रुपालीच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि मग तितक्यात शेखरच्या लक्षात येतं की रुपाली डोळ्यांमध्ये बघून वशीकरण करते. त्यामुळे तो सगळ्यांना सांगतो की काही झालं तरी रुपालीच्या डोळ्यांमध्ये बघू नका. त्यामुळे मग इंद्राणी, नेत्रा आणि अद्वैतला समजतं की गदग्रहण आता सुटलं आहे. त्याचमुळे रुपालीच्या वशीकरणाची शक्ती काम करेनाशी झाली आहे आणि आपली सगळी माणसंसुद्धा तिच्या तावडीतून मुक्त झाली आहेत. त्यामुळे ते खूप खुश होतात आणि रुपालीला सांगतात की आता आम्ही सगळेजण मिळून तुझ्या विरोधात लढू. आता तुझा अंत जवळ आला आहे. त्यामुळे रुपाली घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.